मंत्री तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यावरून राजकारण तापलेलं आहे। दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं की अर्जित रजेवर असा प्रश्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विचारलाय। तर शिंदे सेनेच्या समाधानासाठी दोशी यांना रजेवर पाठवल्याचा चिमटा संजय राऊत यांनी काढला। सक्तीच्या रजेवर झाल्यानंतर त्यांची बदली किंवा त्याची चौकशी करून कारवाई करणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आज तुमच्या माध्यमातून कळल्यानंतर मी त्याची चौकशी करेल। सक्तीच्या रजेवर गेलेत का अर्जित रजेवर गेलेत ते सरकारच्या वतीने त्या डिपार्टमेंटने खुलासा करणं गरजेचं आहे। जर अर्जित रजेवर गेला असेल तर हा सुद्धा फसवण्याचा भाग होईल। सक्तीच्या रजेवर गेला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका ही निश्चितपणाने करणं गरजेचं आहे। त्याच्याचबरोबर ACBचे ते अधिकारी होते देवकर म्हणून त्यांनी सुद्धा बळाचा वापर केला। अशा 2 अधिकाऱ्यांना काही पोलिसांवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। ही एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली। त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं। पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली। आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं। अजून काय त्यांना सांगितलं असेल जा जरा 1 महिना कुटुंबाबरोबर फिरून इकडे तिकडे जरा। त्यांना रजेवर सक्तीच्या रजेवर पाठवले हे तर आता माध्यमांच्या मध्ये सुद्धा येते। आणि मला वाटतंय म्हणजे मला जी माहिती मिळाली सकाळी ते काय कार्यालयामध्ये नाहीत साताऱ्याच्या, आणि त्यांना मुख्यालय सोडून जायची परवानगी मिळालेली आहे असं मला माहिती मिळालेली आहे। त्यामुळं आता माझं म्हणजे मी माझ्या मंत्रालयीन कार्यालयाला सांगतो गृह विभागातली काय माहिती आहे का, पोलीस महासंचालक कार्यालयातली काय माहिती आहे का, याची घेतो माहिती माझ्या मंत्रालयीन कार्यालयाकडनं। आणि मग माहिती घेतल्यावर वाटलं तर तुम्हाला आवश्यकता असेल तर सांगतो।